Okay, students, in the last lecture we have studied about the intrazonic and intergenic concept. Now we are concerned with various aspects given in the intrazonic and intergenic. The first aspect given in the intrazonic and intergenic, that is single trait, is provided with single gene. It is provided with pair of alleles. Single gene, single trait, single gene, pair of alleles. It was also present in the Mendelian inheritance. We are concerned with the deviation for the Mendel. Here, single gene, single trait, single gene, pair of alleles are there. But here we are studying the codominance and incomplete dominance. एकाच ट्रेटसाठी असणारा एक जीन ज्याच्यामध्ये दोन अलील्स आहेत, त्या दोन अलील्स मध्ये जेव्हा इंटरप्रिटेशन होतं आणि या इंटरप्रिटेशन मध्ये कोडॉमिनन्स किंवा इनकम्प्लीट डॉमिनन्स आपल्याला बघायला मिळतं. इट इज डेविएशन. जेव्हा एक कंप्लीटली डॉमिनंट, एक कंप्लीटली रिसेसिव्ह, हे आपण मेंडेल मध्ये स्टडी केले. इथे आपण डेविएशन मध्ये जे स्टडी करणार आहे ते म्हणजे कोडॉमिनन्स आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स. तर आज आता बघूयात आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स अगोदर बघूया, त्यानंतर बघूया कोडॉमिनन्स. सो सिंगल ट्रेट, सिंगल जीन, पेअर ऑफ अलील्स आणि त्याच्यामध्ये जो फॅक्टर आहे that particular factor or aspect we are studying here today, it is incomplete dominance. Okay, what is incomplete dominance? आपण मेंडेलियन इनहेरिटन्स मध्ये जे स्टडी केलं इट वाज कंप्लीट डॉमिनन्स. ते जे होतं ते कंप्लीट डॉमिनन्स होतं. एक अलील दुसऱ्या अलीलवर कंप्लीटली डॉमिनंट होता. एका अलीलच्या प्रेझेन्स मध्ये दुसरा अलील एक्सप्रेस होऊ शकत नव्हता. आता आपण जे काही स्टडी करणार आहे ते इनकम्प्लीट किंवा कोडॉमिनन्स, ह्याच्यामध्ये असं काही होणार नाही. इट इज एक्सेप्शनल फॉर दॅट. आज जो काही कन्सेप्ट आहे हा एक्सेप्शन आहे मेंडेलसाठी. मेंडेलमध्ये एक पूर्णपणे डॉमिनंट, एक पूर्णपणे रिसेसिव्ह होतं. इथे मात्र तसं नाहीये. म्हणून आपण याला डेविएशन टू द मेंडेल असं म्हणतो, न्यू मेंडेलिझम म्हणतो, याला पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स म्हणतो. तर ह्या पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्सचा पहिला पार्ट जो आहे इट इज इनकम्प्लीट डॉमिनन्स. आणि इनकम्प्लीट डॉमिनन्सची वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. अँटीरिनम प्लांट असेल, स्नॅपड्रॅगन प्लांट असेल, किंवा आपण जे आज स्टडी करणार एक्झाम्पल इट इज मिराबिलिस जलापा. हे एक्झाम्पल आपण आज स्टडी करणार आहे ज्याच्यामध्ये आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स स्टडी करतो. आता इनकम्प्लीट डॉमिनन्स जे काही स्टडी करतोय त्याच्यामध्ये सुद्धा सिंगल ट्रेट आहे, त्याच्यासाठी सिंगल जीन आहे. ह्या सिंगल जीन साठी दोन अलील्स. आपण पूर्ण कन्सेप्ट झाल्यानंतर ते सांगूयात की इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे काय, आणि तुम्हाला त्या कन्सेप्ट सांगताना तुम्हाला ते लक्षात येईल. ओके, तर आपला ट्रेट कॅरेक्टर जे काही आपण याच्यामध्ये स्टडी केलंय इट इज फ्लावर कलर. फ्लावर कलर मध्ये ऑब्वियसली आपण जे काही स्टडी करतो फ्लावरचे वेगवेगळे पार्ट, कॅलिक्स, करोला, एंड्रोशियम, गायनोशियम. These are the four floral bulbs which are present in the flower. So here the floral bulb which is being studied it is corolla. Calyx outermost, inner to the calyx it is corolla. We are studying the color of the corolla, flower color in the Mirabilis jalapa plant. Here in the Mirabilis jalapa plant, this is character flower color. This flower color character or trait consists
the two alleles for a single gene. एकाच जीन साठी दोन alleles. तर allele 1 it is there, which is showing the red colored flowers. The red color साठी आपण इथे वापरतो capital R. So capital R it is one allele. Capital R हे एक पहिलं allele झालं. त्यानंतर allele 2. Allele 2 it is for white color, or it is also said that no color is there. So red color and white color. White color साठी जशा पद्धतीने आपण मेंडल मध्ये वापरलं कॅपिटल T फॉर टॉल आणि स्मॉल t फॉर डॉर्क, इथे आपण जो काय वापरतो allele साठी सिम्बॉल इट इज स्मॉल r. रेड कलर कॅपिटल R, व्हाईट कलर स्मॉल r. लक्षात येते? ओके. तर आता हे कॅरेक्टर किंवा ट्रेट आहे दॅट इज फ्लावर कलर. त्याच्यासाठी एकच जीन आहे, एका जीन साठी दोन allele आहेत. allele 1 जो आहे हा कॅपिटल R आहे, allele 2 जो काय आहे इट इज स्मॉल r. आता बघूयात आपण ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे नेमकं काय होतं. तर आपल्याकडे दोन कलरचे फ्लावर्स आहेत, एक तर रेड कलर फ्लावर, अनदर इज व्हाईट कलर फ्लावर. तर कॅरेक्टर लक्षात आले. फ्लावर कलर घेतला आपण allele 1 रेड, allele 2 व्हाईट कलर. तर इथे आपण क्रॉसिंग बघूया कसं. सो फर्स्ट फ्लावर इज दैट इज रेड कलर फ्लावर. दिस रेड कलर फ्लावर एका जेव्हा हे होमोझायगस कंडिशन मध्ये असेल, होमोझायगस कंडिशन मध्ये आपण लिहिणार कॅपिटल R कॅपिटल R. तेच व्हाईट कलर साठी आपण काय लिहिणार, व्हाईट कलर साठी लिहिणार स्मॉल r स्मॉल r. Because we knows that most of the organisms these are showing the diploid nature of cell, and this diploid nature consists the genes or alleles in pair. alleles pair मध्ये असतात आणि pair represent करते एखादा trait. तर इथे कॅपिटल R आहे, इकडे स्मॉल आहे. कॅपिटल R it is homozygous red color, small r it is homozygous and it is white in color. So let's see crossing of this red color and white color. आपण रेड कलर आणि व्हाईट कलरची क्रॉसिंग बघूया. रेड कलर फ्लावर ऑफ द मिराबिलिस जलापा, व्हाईट कलर फ्लावर ऑफ द मिराबिलिस जलापा. These two plants, one is considered as male, another is considered as female, and these are being crossed together. आता ह्याचं क्रॉसिंग जे काही करतोय आपण, रेड कलर homozygous condition capital R, white color homozygous condition small r. These are the genotype of that particular plant. हे genotype झालं. हे रेड कलर आणि व्हाईट कलर जे लिहिले आपण इट इज फिनोटाइप. जीनोटाइप आणि फिनोटाइपच्या नंतर ॲज पर मेंडेलियन इनहेरिटन्स आपण सगळं स्टडी केलं. तर तिथे जीनोटाइपच्या नंतर पुढे काय येतं, इट इज गॅमेट्स. तर गॅमेट्स कोणते तयार होते, इथे दोन्ही कॅपिटल R. तर इथे गॅमेट एकाच प्रकारचा तयार होईल दॅट इज कॅपिटल R. इथे मात्र इथे सुद्धा स्मॉल r आहे. इथे गॅमेट जो काही तयार होईल इट इज स्मॉल r. सेग्रीगेशन होतो whenever it is going to form the gametes. A diploid cell is showing the meiosis, and through the meiosis there is formation of gametes. गॅमेट जेव्हा तयार होतात तर हे alleles जे काही एकत्र होते ते सेग्रीगेट होतात, सेपरेट होतात एकमेकांपासून. तर इथे कॅपिटल R आला, इकडे स्मॉल r आला, आणि मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट युनाइट टुगेदर टू फॉर्म अ zygote. Further it forms a new plant body through the seed or through the embryo. So here there is combination in the F1 generation. F1 जनरेशन जी काय आहे त्या F1 जनरेशन मध्ये आपल्याला जे काही कॉम्बिनेशन बघायला मिळाले इट इज कॅपिटल R स्मॉल r. As per the Mendelian inheritance, one is completely dominant over the other, one is expressed, another is suppressed. When heterozygous condition is there, heterozygous condition मध्ये डॉमिनंट असणारा जो काही ट्रेट आहे तो एक्सप्रेस होतो.
इथे मात्र तसं काही होणार नाही. इथे रेड कलर फ्लावर आहे, इथे व्हाईट कलर फ्लावर आहे. आणि ॲस्टॉनिशिंगली जेव्हा रिसर्चरनी हा अशा पद्धतीचा प्रयोग केला मेंडेलियन इनहेरिटन्सच्या रिझल्ट प्रमाणे इथे रेड फ्लावर असायला हवं, पण रेड फ्लावर येत नाही. मग इथे कोणत्या कलरचं फ्लावर त्याला बघायला मिळालं? इट इज पिंक कलर्ड फ्लावर्स आर सीन इन द प्लांट विच आर इन द F1 जनरेशन. आता पिंक कलरचं आलं, रेड कलर, व्हाईट कलर. F1 जनरेशन मध्ये मात्र रेडच्या ऐवजी इथे आपल्याला काय बघायला मिळालं? पिंक बघायला मिळालं. आणि इट इज कॉल्ड ॲज इनकम्प्लीट डॉमिनन्स. आता इनकम्प्लीट म्हणजे काय ही कन्सेप्ट समजावण्याची वेळ आली आहे. बघूयात इनकम्प्लीट म्हणजे काय. रेड कलर आणि व्हाईट कलर याचं कॉम्बिनेशन, इवन आपण चित्रकलेच्या तासामध्ये कलर वगैरे तुम्ही लहानपणी कॉम्बिनेशन्स केले असते, तर त्या कॉम्बिनेशन मध्ये रेड कलर आणि व्हाईट कलर मिक्स करून बघा, तुम्हाला तिथे पिंक कलर बघायला मिळतो. आणि हा अशाच पद्धतीने एक्सप्रेशन इथे बघायला मिळतं. अँड धिस एक्सप्रेशन, पिंक कलर्ड एक्सप्रेशन इन द फ्लावर्स, हे जे काही पिंक कलरचं एक्सप्रेशन आपल्याला फ्लावर्स मध्ये बघायला मिळाले, इथलं मिटून टाकतोय. इथे आपण बघूयात हे इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे काय. तर पिंक कलरचं कॉम्बिनेशन जे बघायला मिळालं याचा अर्थ असा झाला की रेड कलरचं स्वतःला एक्सप्रेस केले आणि व्हाईट कलरने सुद्धा स्वतःला एक्सप्रेस केले. सो एक्सप्रेशन ऑफ बोथ ऑफ these are partial expressions. कसले एक्सप्रेशन्स आहेत? पार्शल एक्सप्रेशन इज सीन. हे एक्सप्रेशन म्हणजे पार्शल एक्सप्रेशन आहे. रेड कलरने सुद्धा स्वतःला एक्सप्रेस केले, व्हाईट कलरने सुद्धा एक्सप्रेस केले आणि दोघांचं कॉम्बिनेशनने आपल्याला पिंक कलर मिळाला. सो व्हॉटएव्हर द एक्सप्रेशन विच इज सीन इन द F1 जनरेशन, इट इज पार्शल and it is intermediate expression. हे जे एक्सप्रेशन आहे हे पार्शियल आहे आणि इंटरमिजिएट आहे. दोघांच्या कॉम्बिनेशनने आपल्याला पिंक कलर बघायला मिळाला. सो नो वन इज डॉमिनंट ओव्हर अदर. रेड व्हाईटवर डॉमिनंट नाहीये किंवा व्हाईट रेडवर डॉमिनंट नाहीये. दोघंही जे काही एक्सप्रेशन दाखवतात हे इंटरमिजिएट एक्सप्रेशन दाखवतात, म्हणून आपण त्याला म्हणतो इनकम्प्लीट डॉमिनन्स. काय म्हणतो त्याला आपण? इनकम्प्लीट डॉमिनन्स. रेड पण स्वतःला एक्सप्रेस करतो, व्हाईटला कम्प्लिटली तो काय करत नाहीये, सप्रेस करत नाहीये, म्हणून तो इनकम्प्लीट डॉमिनन्स दाखवतो. काय दाखवतोय? इनकम्प्लीट डॉमिनन्स. F1 जनरेशन मध्ये आपल्याला जे काही प्लांट्स बघायला मिळाली तर त्या प्लांट्स मध्ये आपल्याला रेड कलर्ड फ्लावरच्या ऐवजी पिंक कलर्ड फ्लावर्स बघायला मिळाले. सो वन जीन कॅन नॉट suppress the one allele cannot suppress the activity or expression of another allele completely, then it is called as incomplete dominance. एक दुसऱ्याला पूर्णपणे सप्रेस करू शकत नाही, त्यावेळेला त्याला म्हणायचं आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स. आणि दोघांच्या कॉम्बिनेशनचं पार्शियल एक्सप्रेशन किंवा इंटरमिजिएट एक्सप्रेशन आपल्याला बघायला मिळेल. ओके, आता हा झाला F1 जनरेशन तयार केले आपण. आता F1 जनरेशनचं सेल्फिंग केल्यानंतर जशा पद्धतीने मेंडलमध्ये capital T is crossed with small t, there is formation of a hybrid plant, that is capital T small t. Whenever this hybrid plant is selved, जेव्हा त्याचं सेल्फिंग करण्यात आलं तेव्हा आपल्याला फिनोटिपिक रेशो जो काही बघायला मिळाला इट वॉज 3:1. जिनोटिपिक रेशो जो काही बघायला मिळाला इट इज 1:2:1. इथे आपण बघूयात की ह्याचे फिनोटिपिक आणि जिनोटिपिक रेशो इन द F2 जनरेशन्स काय असतात. तर F2 जनरेशन आपल्याला बघायचं. तर F2 जनरेशन साठी आपण करतो सेल्फिंग ऑफ F1. सो नेक्स्ट प्रोसेस इज that is selfing of F1 generation. Selfing of F1 generation means pink flower in the male condition and pink flower in the female condition. Male आणि female मध्ये आपण जे काही प्लांट वापरतो it is in the heterozygous condition. So pink flower is crossed with pink flower,
here for the pink genotypes it is phenotype. हे जे काय आहे it is phenotype. तर हे phenotype आहे. Genotype काय त्याचे capital R small r. Here also capital R small r. So it is genotype. Further phenotype त्यानंतर genotype येतं त्यानंतर जे काही येतं it is gametes. Let's study which kind of gametes are being produced by the pink color flower. Here this one is separated and this one will be separated during the gamete formation. So some gametes or 50% gametes will be of capital R and 50% gametes will be of small r. Here also 50% gametes will be of capital R, some 50% gametes will be of small r. इथे कॉम्बिनेशन बघूयात आपण. कॉम्बिनेशन बघण्यासाठी आपण जी काही मेथड वापरतो या आधी जेव्हा मेंडेलियन इनहेरिटन्स शिकला त्याच्यामध्ये ते मेथड तुम्हाला सांगितली असेल आपल्या सरांनी. तर ही जी काही मेथड आहे इट इज कॉल्ड ॲज पुन्नेट स्क्वेअर मेथड. पुन्नेट स्क्वेअर मेथड मध्ये एका साइडला आपण मेल गॅमेट्स दाखवतो एका साइडला फिमेल गॅमेट्स दाखवतो. मेल गॅमेट्स कोणते? मेल गॅमेट्स कॅपिटल आर स्मॉल. फिमेल गॅमेट्स कोणते? फिमेल गॅमेट्स दोन प्रकारचे वन इज कॅपिटल आर स्मॉल. आता हे कॅपिटल आर स्मॉल आर हा कॅपिटल आर ह्या कॅपिटल आर सोबत युनाइट झाल्यानंतर आपल्याला जे काही बघायला मिळेल इट इज कॅपिटल आर कॅपिटल. हा कॅपिटल आर ह्या स्मॉल आर सोबत युनाइट झाल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळेल कॅपिटल आर स्मॉल. हा स्मॉल आर आणि हा कॅपिटल आर युनाइट झाल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळेल कॅपिटल आर स्मॉल आर. लक्षात ठेवायचं कधी कॅपिटल लेटर अगोदर लिहायचं स्मॉल लेटर नंतर लिहायचं. ओके नेक्स्ट कॉम्बिनेशन इफ दिस गॅमेट युनाइट्स विथ दिस गॅमेट देन वी विल हॅव द स्मॉल आर स्मॉल आर. आता आपल्याला हे माहिती आहे की कॅपिटल आर ही जी काही कंडिशन आहे कॅपिटल आर is showing the red color flower it is homozygous condition. So these flowers will be red. आपल्याला माहिती आहे कॅपिटल आर आणि स्मॉल आर इथे आपण F1 जनरेशन मध्ये जे प्लांट बघायला मिळाला इट इज शोइंग द पिंक फ्लावर्स. Here also there is capital R small r it is also pink flowers. Small r it is the allelic expression of the white color. So here it is white. आता ह्याचे रेशियोज काय असतात बघूयात. रेशियोज काय असतील आपण रेशियोज बघूयात. त्याचे आपल्याला दोन प्रकारचे रेशो आपण स्टडी करतो. वन इज फिनोटिपिक रेशो अनदर इज जीनोटिपिक रेशो. आता फिनोटिपिक रेशो आणि जीनोटिपिक रेशो काय असतात. फिनोटिपिक रेशो मध्ये फिनोटाइप्स आपले कोणते आपल्याला तीन प्रकारचे फिनोटाइप्स F2 जनरेशन मध्ये बघायला मिळाले. दॅट इज रेड pink and white. So what is the phenotypic ratio in the Mirabilis jalapa for the flower color? That is red color flower इथे red color red pink white. Red color चा flower जे आहे is 1. So here 1. Pink color चे flower जे आहे बघायला मिळतात this is pink. So combination will be there that is 2. White here it is single white among the four. One is red, two are pink and one is white. So it is the ratio 1:2:1. इथे जो काही रेशो आपल्याला बघायला मिळाला फिनोटिपिक रेशो हा काय 1:2:1. आता जीनोटाइप किती प्रकारचे जीनोटाइप सुद्धा तीन प्रकारचे आहेत. वन जीनोटाइप इज that is capital R. Another genotype is that is capital R small r. इथे हा बघायला मिळतो आपल्याला पिंक साठी capital R small r. तिसरा genotype जो काय आहे it is small r. आता बघूया जीनोटिपिक रेशो सुद्धा
कॅपिटल आर असणारा एकच प्लांट आहे इथे कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला एकच इंडिव्हिज्युअल बघायला मिळाला. कॅपिटल आर स्मॉल आर साठी इंडिव्हिज्युअल्सची संख्या जी काय आहे 2. स्मॉल आर साठी जी इंडिव्हिज्युअलची संख्या आहे 1. सो रेशिओ which is for incomplete dominance. Incomplete dominance फक्त मिराकल जलामध्ये आहे असं नाही, तर वेगवेगळ्या प्लांट मध्ये आपल्याला इनकम्प्लीट डॉमिनन्स बघायला मिळतं आणि सगळ्याच प्लांट मध्ये जिथे जिथे इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे फॉर अ सिंगल कॅरेक्टर द रेशिओ विल बी 1:1, 1:2:1 in the phenotypic and 1:2:1 in the genotypic. Both are same. Phenotypic and genotypic ratio in the incomplete dominance are same. Incomplete dominance मध्ये phenotypic आणि genotypic रेशो सेम असतात, हे लक्षात ठेवा. आता ह्या रेशो मध्ये आणि मेंडेलच्या रेशो मध्ये काय फरक आहे ते पण आपल्याला बघितलं पाहिजे. मेंडेलियन इनहेरिटन्स मध्ये फिनोटिपिक रेशो येतो 3:1 आणि जीनोटिपिक रेशो येतो 1:2:1. आता ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे तर इथे जीनोटिपिक रेशो जो काही इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये आहे हा 1:2:1 आहे, इथे सुद्धा 1:2:1 आहे. फिनोटिपिक रेशो मात्र इथे 1:2:1 आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये, तिथे 1:2:1 च्या ऐवजी 3:1. So this is the difference between Mendelian inheritance and incomplete dominance about the ratio. लक्षात ठेवायचं मेंडेलियन इनहेरिटन्स मध्ये रेशो 3:1 असतो फिनोटिपिक साठी आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये तोच रेशो 1:2:1 असतो. आले लक्षात? ओके, इट इज ऑल अबाउट द इनकम्प्लीट डॉमिनन्स. तर हे झालं आपलं इनकम्प्लीट डॉमिनन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये जीनोटिपिक आणि फिनोटिपिक रेशो सेम असतात. मोस्टली एमसीक्यूज मध्ये, नीट मध्ये किंवा सीईटी मध्ये ज्या एक्झाम्स मध्ये आपण प्रश्न विचारले जातात इनकम्प्लीट डॉमिनन्स वर, मोस्टली जी काही विचारले जातात ते एक्झाम्पल बद्दल विचारले जातात, ते मोस्टली रेशोज बद्दल विचारले जातात किंवा मेंडेलियन इनहेरिटन्स किंवा नॉन मेंडेलियन इनहेरिटन्स जे काय आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे किंवा इथे असं कॉम्बिनेशन आहे तर तिथे ते तसं का, तर अशा पद्धतीने ते प्रश्न विचारले जातात. त्याची सगळी उत्तरं ह्याच्यामध्ये दडलेली. आपल्याला 3:1 का 1:2:1 का, तर इथे इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे. इनकम्प्लीट डॉमिनन्सनी इंटरमिजिएट एक्सप्रेशन बघायला मिळतं आणि इंटरमिजिएट एक्सप्रेशन बघायला मिळत असल्यामुळे 3 प्रकारचे फिनोटाइप आपल्याला बघायला मिळतात. इथे मात्र 2च प्रकारचे फिनोटाइप बघायला मिळतात. वन इज टॉल, अनदर इज डॉर्फ. आपण जे एक्झाम्पल इथे स्टडी केले टॉल आणि डॉर्फचं, तर तिथे फक्त 2च प्रकारचे फिनोटाइप बघायला मिळतात. हा टॉल फिनोटाइप, हा डॉर्फ फिनोटाइप. तर फिनोटिप और फिनोटाइप in the Mendel, these are 2 for the monohybrid cross. Here these are 3 for the monohybrid cross. ज्याच्यामुळे आपल्याला हा डिफरन्स इथे बघायला मिळाला आहे रेशोज मध्ये, फिनोटिपिक रेशोज मध्ये. ओके, तर हा झाला पार्ट इनकम्प्लीट डॉमिनन्स. तर चला पुढे बघूयात आपण कंप्लीटच्या नंतर. इनकम्प्लीट झालं, पुढचा पार्ट जो आहे इट इज कोडॉमिनन्स. एक्झाम्पल लक्षात ठेवा, थोडं रिपीटेशन करतोय. बोर्ड पुसून टाकल्यानंतर आपण तोंडी बघूया काय काय शिकलो ते. तर आता आपण जो कन्सेप्ट शिकला इट इज इनकम्प्लीट डॉमिनन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये 2 अलील्स पार्शियली एक्सप्रेस होतात. पार्शियली एक्सप्रेशन मध्ये आपल्याला जे एक्सप्रेशन बघायला मिळतं इट इज इंटरमिजिएट ऑफ अलील 1 अँड अलील 2. अलील 1 आपल्याकडे आपण जो स्टडी केला मिराकलिस जलापा प्लांट मध्ये रेड कलर फ्लावर, व्हाईट कलर फ्लावर ह्याच्या कॉम्बिनेशनने इंटरमिजिएट जे बघायला मिळाले इट इज पिंक कलर फ्लावर. Astonishingly in the F1 generation, red color flower when crossed with white color
F1 जनरेशन मध्ये आपल्याला जे काय बघायला मिळाले इट इज पिंक कलर फ्लावर. जीनोटिपिक रेशियो इट इज 1:2:1, फिनोटिपिक रेशियो इट इज 1:2:1 and it is deviation for the male. आता पुढचं बघूयात आपण कोडॉमिनन्स. So these are the two deviation. Single trait, single gene, two alleles, different to the Mendelian inheritance. First incomplete, second is codominance. आता कोडॉमिनन्स मध्ये, इनकम्प्लीट मध्ये आणि कंप्लीट मध्ये नेमका फरक काय? तर एक्झाम्पलच्या साहाय्याने आपण बघणार आहे. कोडॉमिनन्स साठी आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या टेक्स्ट बुक मध्ये जे काही एक्झाम्पल दिले इट इज कॅरेक्टर, इट इज कॅटल कलर. आपल्याकडे जे काही गाय बैल वगैरे आहे तर ह्या जनावरांमध्ये आपल्याला स्किन कलर जो काही बघायला मिळतो, तर कॅटलचा कोट कलर जो आहे ह्याच्यामध्ये एक्सप्रेशन जे काही बघायला मिळतं इट इज कोडॉमिनन्स. आता कोडॉमिनन्स म्हणजे नेमकं काय असतं? कंप्लीट डॉमिनन्स मध्ये एक कंप्लीटली डॉमिनंट आहे, दुसरा कंप्लीटली रिसेसिव्ह. इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये तसं नाहीये, दोघंही एक्सप्रेस होतात पण एक्सप्रेशन त्यांचं जे काय असतं इट इज पार्शियल एक्सप्रेशन आणि आपल्याला जे काही कॉम्बिनेशन मिळतं इट इज इंटरमिजिएट कॉम्बिनेशन. इथे मात्र तसं काही होत नाही. इथे दोन्ही एक्सप्रेस होतात आणि दोन्ही एक्सप्रेस इक्वली होतात. आता पार्शियल आणि इक्वल याच्यामध्ये नेमका डिफरन्स काय? तर कॅटल कलर किंवा कॅटल कोट कलर किंवा कॅटल स्किन कलर म्हणूयात आपण. तर ह्या कॅटल कोट कलर, स्किन कलर मध्ये आपल्याला दोन प्रकारचे अलील्स बघायला मिळतात. सिंगल ट्रेट कॅटल कोट कलर, त्याच्यासाठी सिंगल जीन इथे जो आहे तर त्याच्यासाठी दोन अलील आहेत. हियर अलील 1, अलील 2. सो अलील 1 आणि अलील 2 बघा. अलील 1 काय आहे आणि अलील 2 काय आहे, त्याच्यामध्ये दोन अलील कशा पद्धतीने आहेत. तर कॅटल कोट कलर जे काय आहे, गायींचा कलर, बैलाचा कलर जे काय म्हणतो आपण, तर स्किनचा कलर जो काय आहे एकामध्ये बघायला मिळतो रेड कलर्ड कॅटल, रेड कोट कलर असणारा कॅटल, पूर्णपणे लाल कॅटल आहे. दुसरा जो काय आहे इट इज व्हाईट कलर्ड कॅटल. एक रेड आहे, व्हाईट. आपण जे काही इनकम्प्लीट डॉमिनन्स साठी एक्झाम्पल बघितलं, इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये मिराबिलिस जेलापा प्लांट बघितला, तिथे सुद्धा रेड आणि व्हाईट. पण इथे आता आपण जेव्हा जीनोटिप लिहितो किंवा याच्यासाठी सिम्बॉल लिहितो, ही सिम्बॉल लिहिण्याची पद्धत मात्र कोडॉमिनन्स मध्ये वेगळी. आपण कंप्लीट डॉमिनन्स आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स दोघांमध्ये एक कॅपिटल लिहिला, एक स्मॉल लिहिला. कॅपिटल टी असेल तर त्याच्यासाठी दुसरा आलेल स्मॉल टी लिहिला. कॅपिटल आर असेल तर त्यासाठी दुसरा आलेल लिहिताना आपण स्मॉल आर लिहिला. इथे मात्र सिम्बॉल्स बदलतात. इथे रेड कलर साठी वापरला जातो कॅपिटल आर. कोडॉमिनन्स मध्ये सिम्बॉल बदलतात. ते कसे बदलतात लक्षात ठेवा. इथे कॅपिटल आर लिहिला, व्हाईट साठी स्मॉल आर लिहित नाही, व्हाईट साठी लिहितात कॅपिटल डब्ल्यू. कोडॉमिनन्स मध्ये दोन्ही लिहिले जातात, रेड साठी आर, व्हाईट साठी डब्ल्यू. येते लक्षात. आता ह्याचे कॉम्बिनेशन कशा पद्धतीने आहे ते बघूयात आपण. सो एक्सपेरिमेंट्स अशा पद्धतीने मेंडलने कंडक्ट केले. तशाच पद्धतीने हियर रेड कोट कलर is crossed with white coat color. तर रेड कोट कलर असणारा कॅटल क्रॉस केला आपण व्हाईट कोट कलर असणारा कॅटल सोबत. इथे सुद्धा अलील्स डायब्रिड ऑर्गॅनिझम, डायब्रिड ऑर्गॅनिझम मध्ये कॅपिटल आर फॉर रेड कोट कलर. व्हाईट साठी आपण सिम्बॉल वापरला डब्ल्यू. तर होमोझायगस कंडिशन मध्ये जे असेल
कॅपिटल W कॅपिटल. तर हा झाला आपला फिनोटाइप आणि हा झाला आपला जीनोटाइप. तर फिनोटाइप काय, रेड कोट कलर आणि व्हाईट कोट कलर. जीनोटाइप काय, तर जीनोटाइप हे कॅपिटल आर, व्हाईट साठी कॅपिटल W कॅपिटल W. ह्याच्यानंतर पुढची जी काही प्रोसेस असते ते इज फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. आता गॅमेट्स कोणते तयार होते, इथे दोन्ही कॅपिटल आर, इथे गॅमेट तयार होत असताना एकाच प्रकारचे सर्व गॅमेट तयार होतील, दॅट इज कॅपिटल आर. इथे गॅमेट्स तयार होत असताना एकाच प्रकारचे सर्व गॅमेट्स तयार होतील, दॅट इज कॅपिटल W. व्हॉट विल बी द कॉम्बिनेशन ऑफ कॅपिटल आर अँड कॅपिटल W? So here in this combination we are getting the organism, one with capital R allele, another with capital W allele. तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळेल. So animal will be with capital R and capital W genotype, and this is called as, याच्यासाठी स्पेसिफिक शब्द वापरला जातो. तो स्पेसिफिक शब्द लक्षात ठेवा, इट इज रोवन. तर रोवन इज द पर्टिक्युलर कॅटल which is showing equal expression of this red and white. आता रेड आणि व्हाईटचं इक्वल एक्सप्रेशन आणि पार्शियल एक्सप्रेशन याच्यातला डिफरन्स समजावून सांगतो. तर सपोज दॅट this one is red and this one is white. रेड साठी आपण हे आपल्याला दाखवतो, व्हाईट साठी आपण इथे आपण प्लेन दाखवलं. तर ह्याचे काय आहे, तर रेड आणि व्हाईट जेव्हा बघायला मिळेल, इट विल बी अशा पद्धतीने असे बघायला मिळेल. तर सांगायचं तात्पर्य काय की दोन्ही कलर एक्सप्रेस होतात आणि दोन्ही कलर जे काही एक्सप्रेस होतात पार्शियली एक्सप्रेस होतात. सपोज दॅट दिस वन इज कॅटल, तर कॅटलचा 50% पार्ट जो आहे इट विल बी रेड अँड 50% पार्ट जो काय आहे इट विल बी व्हाईट इन द पॅचेस मध्ये. रेड कलरची काय, रेड कलरचं कॅटल, व्हाईट कलरचं कॅटल, दोघांचं कॉम्बिनेशन जेव्हा होईल तेव्हा आपल्याला F1 जनरेशन मध्ये जे बघायला मिळेल, तर असं कॅटल बघायला मिळेल ज्याच्यामध्ये पॅचेस आहेत रेड आणि व्हाईट. काही रेड, काही प्रमाणात रेड पॅचेस, काही प्रमाणात व्हाईट पॅचेस. 50% रेड आणि 50% व्हाईट. 50% रेड आणि 50% व्हाईट याचा अर्थ असा नाही की अर्धा भाग व्हाईट असणारे, अर्धा भाग रेड असणारे. ते जे काही बघायला मिळतं आपल्याला इट इज इन द पॅचेस. ठिगळ असल्यासारखं रेड आणि व्हाईटचं आपल्याला कॉम्बिनेशन बघायला मिळतं, and that is called as codominance. So codominance is that particular concept in which ज्या कन्सेप्ट मध्ये दोन्ही अलील स्वतःला एक्सप्रेस करतात इक्वली. तिथे इनकम्प्लीट मध्ये पार्शियली शब्द वापरला, इथे शब्द वापरतो इक्वली. ह्या दोन शब्दांमध्ये लक्षात ठेवा. तिथे पार्शियल मध्ये इंटरमिजिएट एक्सप्रेशन बघायला मिळालं, रेड आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन पिंक बघायला मिळालं. इथे मात्र रेड पॅच, व्हाईट पॅच, रेड पॅच, व्हाईट पॅच, एक ठिगळ रेड, एक ठिगळ व्हाईट, अशा पद्धतीने कॅटल मध्ये बघायला मिळालं. दॅट इज रेड अँड व्हाईट. ओके, तर आपण याचा F2 जनरेशन पुढच्या तासामध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघूया.